महाराज ही रुक्मिणी हा ही आपली रुक्मिणी. ही पहिली गाय. हो आपल्या खरं सांगायचं तर प्रदर्शन करणं आपल्यासारख्या माणसाचं काम राहिलं नाही आणि खऱ्या माणसाचं प्रदर्शनात काम नाही. काय म्हणता? हा नाही गायने बैला पैदास टाकली तरच ब्रीडिंग वर काम करून उपयोग आहे, नाही तर जर ही आपली कोकण गिड्डा आहे घरची. घरची हा म्हणजे ही भविष्यातले वळू तुमचे काय? हा काय होतं सर ही कांक्रेज गाय. हा हा. कपिला आहे ती पण. ती पण कपिला मध्येच आहे. अरे भारी आहे की. सगळीकडे लक्ष आहे तुमचं. नाही द्यावं लागतं. गाईला पोट जास्त पाहिजे तर वासरू चांगलं पोसलं जाते. असं आहे काय? हा पोट म्हणजे गाय दुधाची पाहिजे, बैल जातीवंत पाहिजे, हा मग पैदास कठीण. पैदास चांगली होती. आता का असं लोकांची फसवणूक होती एवढी झाली नाही पाहिजे. लोक फसवतात हा. फसवतात. ज्या गाईला कांबळ जास्त तिलाच दूध जास्त आहे. बराबर. कांबळ कमी आलं की दूध कमी आलं. ज्या गाईचं शिंग जाड आहे तिला दूध चांगलं आहे. महत्वाचं गाय दुधाची पाहिजे. गाय दुधाची पाहिजे. कोकण गिटा फायद्यात असणार ना. 100% तिकोंडी लाईन आली हा? कोंडी लाईनचा बाजीचा. बाजीचा. हा पण आपल्याकडे आता दुशातला कपिला बैल आहे. हा हा आपल्या आडीवचा जो सारजा बैल आहे हा हा कपिला, तो पण सध्या ट्रेंडिंगचा बैल आहे टॉपचा. हा. त्या बैलाचं वासरू वासराला शिंग तोंडलंय खासो बांधा तो कधी आणला? त्याला एक आपल्या आणलेला महिना झाला सर. झाला. काय होतंय कपिलामध्ये हा. बारीक सुद्धा गायी जास्त आहेत म्हणजे प्रमाण छोटं. हा हा मोठा बैल लावणं योग्य. मी लय बारीक विचार करून गाय लावतो दादा. हा. लोकांना सजेशन करतो की हा नाही हा नाही हा, हा, हा. म्हणजे बारक्या गायला मोठा बैल दाखवला तर त्रास पण तेवढाच प्रमाणात होतो. आणि लोकांना फक्त तुमच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे, बैल 3 दान 4 दान सोडू नका. बैल एकदा जरी पोषक लागला तर तो बास आहे. लोक ऐकत नाहीत की आमच्याकडे आमच्या आजोबा दिवसभर गायीच्या मागं बैल रिकामा असायचा, म्हशीच्या मागं रेडा असायचा. आता शास्त्र सुद्धा अभ्यास केल्यावर एकदा बैल उडी मारतो कितीतरी जीवाणू, लाख जीवाणू गायीच्या पिशवी जातात. त्यातला आपल्याला एकच पाहिजे असतो. तर बैल एकदा लावला तरी योग्य असतो. जर लागलाच नाही तर वळू मालक सांगत असतो की कमी लागलाय आपण अजून सोडू. पण आग्रह जास्त नसावा. घरच्या बैलाची पैदास. हा आपला जो सोन्या बैल आहे ना हा. त्याची पैदास, ती पैदास खाली ह्याच्या भागात होती, पंढरपूर भागात होती. हा. तिथून एका कर्नाटकात व्यापाऱ्याने घेतली. व्यापाऱ्यांनी घेतली पंढरपूरच्या बाजारात. हा. आणि मग तिथून आपण घेतली. सुनील कोळकर म्हणून नाव आहे, ते इकडून आपण घेतला पाहिजे. नाकाडी लय आली. सध्या पुण्यात नाकाडीला किंमत आहे. सगळ्यांना नाक पाहिजे. हा. आणि नाकाच्या वस्तू आता पुण्यात म्हणण्यापेक्षा ऑल महाराष्ट्र कर्नाटकात सध्या नाकाच्या वस्तूंनाच किमती आहेत. ह्याला आम्हाला गायचं प्रमाण जास्त होतं. 500-550 गाय ह्या बायला भरल्यात. हे जाव. हा आता दुसरा आहे कोण. हा. पण गाय आता 9व्या महिन्यात गाय व्यायला आहेत ना रे. गाय आता व्यायला आहेत बघा 9व्या महिन्यात त्याच्याकडून. मग कशा झाल्या पैदाची? आता आज व्यायला नाहीत, 9व्या महिन्यात चालू आहे. हा, आता हा. 8.5वा 9वा महिना चालू आहे. त्यात गाय व्यायला आहेत आता. ही सोन्याची पैदास. सोन्याची पैदास. मग ज्याला सोन्या भरायचा आहे हा आणि त्याला मग तो ऑप्शन हे शोधणार ना. हा सोन्या आणि सोन्या भरतोय आपण आधी मध्ये. मग असा आधीमध्ये. विषय नाही की सोन्या बंद आहे, गाय भरतोय तो. पण कधी कधी गाय जर बारकी असेल आणि सोन्या सोडायचा नसला तर मग हा सोडावा लागतो. हा. असा विषय. म्हणजे ह्यो 7वा नाही गाव. हा 7वा बैल. मग 7 वळू आहेत. 7 चालू बैल आहेत आता. मग 7 चालू बैल आहेत. 7. आणि हा 8वा. ह्यो 8वा. ह्यो खाली बसला 9वा. अला, हे 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 जी काय लाईन काय? हा जो बिराजदार आपला ह्यो हा सागर बिराजदार हा यांचा बाजी. हा. मेंढीगिरीचा बाजी तुम्ही माहिती असाल. हो हो हो. ही जी बाजीचा पोरगा ही जी बहीण आहे की आमच्याकडे. आहे ना. हा. जरा बैल दाखव. 1 मिनिट असं सोडून हो हो दाखव. दाखव. तिकोंडी लाईन आली. तिकोंडी लाईनचा बैल आपल्याकडे तिकोंडी लाईन नव्हती. हा पण मला वासरू लय आवडलं सर. हा. मग म्हणलं घेऊ. घटप्रभाच्या आदल्या दिवशी घेतला होता त्याला. मग प्रदर्शन केली का ह्याची काय? पण नाही तिथं नेलाच नाही सर. खरं सांगायचं तर प्रदर्शन करणं आपल्यासारख्या माणसाचं काम राहिलं नाही आणि खऱ्या माणसाचं प्रदर्शनात काम नाही. काय म्हणता? हा नाही प्रदर्शन 1 नंबर होतच नाही. हा आजपर्यंत भरपूर प्रदर्शन पाहिली, ज्याचा वशिला त्याचा नंबर. आहे ना. तुमची जातीची वस्तू असली तिचं मात्र होते प्रदर्शनात निवड. त्यापेक्षा प्रदर्शनात नेलेला बैल चॅम्पियन झाला तो लय भारी असा विषय नाही. काही जुनी माणसं अजून सुद्धा ती टॉपची बैल घरची हलवली नाहीत. हा. तुम्हाला त्यातला अभ्यास आहे. पण त्या प्रदर्शनात चॅम्पियन झालाय त्यापेक्षा त्याकडे गाय भरायची असते. बरोबर.
काय होतंय सर, प्रदर्शनात नेल्याच्या नंतर बैल चॅम्पियन झाला, मग बैल चांगला दिसतोय असा विषय नाही. पैसे देऊन नंबर करण्यापेक्षा मग विकत ट्रॉफी घेण्यापेक्षा घरी बैलाला तेवढ्या पैशात खायला येते चांगलं. हो हो हो. आणि मी ऐक ना अजून एक त्यात सांगतो, एखादा जर चॅम्पियन असेल का नाही तर जाईल तिथं प्रदर्शनात एक नंबर व्हायला पाहिजे. हा पण तो दुसऱ्या दुसऱ्या प्रदर्शनात जर नेला कुठल्या हा तर गटाला बाहेर असतो. हा का परीक्षक वेगळे आहेत म्हणून त्यांना पैसे नाही पोचले म्हणून. मी डायरेक्ट स्पष्ट बोलणारा माणूस आहे सर, पण ते नकोय. नको याच्यामुळे एक होतंय की चांगल्या जनावरांची किंमत आपल्या हाताने आपण कमी करतो. चांगली आहेत ना आपल्या नादापोटी घरी पाळा. मी सुद्धा 99% चॅनल वाले आमच्याकडे येऊन देत नव्हतं सर, युट्यूब चॅनल वगैरे. पण काही मित्रांचा आग्रह, तेव्हा सगळ्यात अगोदर आमच्याकडे निसर्गाचे नाळवाले आले, मग खिलार महाराष्ट्राचे छानवाले आले, आता तुम्ही. नाहीतर मी 99% येऊन आपण पदरचं खायला घालून कशाला जगाला दाखवायचे. माझं हे डोक्यात आपला नाद आपल्यापर्यंत बरोबर असं होतं. पण म्हणलं चला आता दिसू द्या जगाला, येत आहेत वस्तू दाखवल्या. म्हणजे इतकी कोंडी लाईन आली हा? कोंडी लाईनचा बाजीचा जो बाजी म्हणजे ह्याच्या वडिलाची हायेस्ट किंमत झाली होती विक्रीच्या टायमाला, तेव्हा एवढी किंमत कुठल्या वळीत झाली नव्हती. नाही अजूनही झाली नाही. अजूनही नाही झाली. तो बैल चांगल्या किमतीला अशोक दादाने घेतला बलवूनच्या. हे कोकण गिड्डा पण आहे. हा हे कोकण गिड्डा पण आहे. एक वासराची आई वारली, हा हा ते आमच्या चुलत्यांची इथे आणली, तिला त्याला दूध पाजण्यासाठी. असं काय. दुसरा वासरा वैरण कुणीकडे आणली. वैरण आता की नाईगाव म्हणून गाव आपलं, तिथून आणली. बाटूक कडबा आहे. कडब्याची जरा ह्या वर्षी खूप कमी आहे, त्यामुळे दर वाढले. 40 आणि 45 रुपयाला बाटूक घ्यावं लागतंय. आता आपण तर काय घ्यावंच लागतंय, आपल्या बैलांना कडब्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला कसं वाटतंय सर, वस्तू होईल का चांगली? ही चांगलीच आहे, फक्त शिंग माग पडतील असं आहे, त्याच्यासाठी काय करायला लागेल. हा शिंग आता जर इथं बरेचशी लोक येऊन गेली सर, हा पण लोकांचं काय मत येतंय की आता जर शिंगाला त्याला हात लावला कवळी शिंग आहे ते, तर शिंग जर जास्त पुढे आला तर त्याचं अजून वय लय वाढते. 7.5 महिन्याचा खोंड आहे आता. लय मोठा आहे हो. हा माप मोठं आहे सर. मग ही खरेदी का घरचे? खरेदी पण आपल्या सोन्याचाच. सोन्याच्याच. हा लांबी रुंदी वासराला कान. हा म्हणजे ही भविष्यातले वय तुमचे काय? हा काय होतंय सर, किती दिवस 5-10 लाख रुपये देऊन बैल आणायचे. आपण बैल घरी पण तयार करता आली पाहिजे, आणि घरी बैल तयार केलेला कायम बैल टिकला जातो दावणीला, आणि व्यवस्थित त्याला खुराक दिल्यामुळं बैल गाईला कमी येत नाही. असा त्याला आजपासून जर त्याला चांगलं खाणं जर खुराक गेला तर भविष्यात तो बैल गाईला कमी येणार नाही ना. बरोबर. तुमचा सोन्या त्याला ह्यो सरस आहे. हा त्या बैलाला हा सरस होईल. अजून लांबी रुंदी, अजून वय बारीक आहे, वय लहान आहे, पण ह्यो भविष्यात चांगला म्हणजे नामांकित वय होईल. हा होईल. त्याला बरेच लोक आता मागतात, पण आपल्याला द्यायचं नाही. आपण परत कधी आणायचं सर? नाही असला भेटणार नाही ना, वस्तू भेटत नाही. 99% आम्ही इकडं कुणाला येऊन देत नाही ह्या डिपार्टमेंटला, कारण हे वासर दाखवायचे नसते सर. बरोबर. भविष्यात पुढं हुकमी एखाद्याला मागे ठेवून वेळ पडेल त्यावेळेस बाहेर काढायचा असतो. चला आता म्हणून तुम्ही गाडगे साहेब आलेत म्हणलं, त्यांना पार अंतकरण दाखवणं गरजेचं आहे. आपण पण नाही दाखव सहसा. हा ना, त्रास होतो. त्रास होतोय. लोक दिसतात तसे नाही, दाखवतात एक आणि असतात एक. हे जरा थोडं ह्या क्षेत्रात चाललंय, त्यामुळं 99% वस्तू दाखवत नाही सर आम्ही. सोन्या सुद्धा तुम्ही आता आला म्हणून बाहेर बघितलं, तुम्ही आल्यावर बाहेर काढला, सोन्या दाखवत नाही आम्ही. काय होतं आताच असतो आहे ना. नाही सोन्या नाही दाखवत. 99% सोन्याकडे गाई भरत नाही आपण. जी जातीची गाय लय जातीवंत गाय तर मग सोन्या. हा म्हणजे पैदास खरंच तुमच्या डोक्याला लागणार की हे जी पैदास खट्टच निघणार. त्याचं काय झालंय, सोन्याचं दर पण आम्ही जरा वेगळेच ठेवलेले आहेत. दुसऱ्या बैलांचे दर म्हणजे आपले दुसरे सगळे बैल आहेत त्यांचे 2100 रुपये दर आहे. कपिला बैलाचा जो माऊली बैल आहे आपला त्याचा 3000 रुपये दर आहे. जो बारका आहे त्याचा 2100 रुपये दर आहे. सोन्याचा दर आपण 4000 रुपये ठेवलाय. असं हा काय होतं, एखाद्या गरीबाची गाय आली ना सर, 2100 पण भरून ती जातीची असेल तर. सोन्याकडे भरायची असेल ना तर ती जातीची गाय असेल गरीबाच्या 2100 पण भरू.
पण सगळ्यांना जर एक सारखे जर मानले की सगळी म्हणलं सोन्यात सोडा, सोन्यात सोडा म्हणणार. त्यापेक्षा जातीच्या गायलाच बैल, जातीचा बैल भरतोय आम्ही. हा हा हा. बरोबर. आणि एवढे तुमच्या पुढं म्हणजे 7 Option. वळ आहेत, ऑप्शन आहेत. तुम्हाला माहिती आहे ह्या गायला कुठला वळ हा, सूट हा. होतोय, फायदा चांगली पडणार आहे, त्या हिशोबानं भरायचा. तेवढं आहे. महाराज ही रुक्मिणी, हा, ही आपली रुक्मिणी. ही पहिली गाय. हो, आपल्या घरची सगळ्यात पहिली गाय. ही कोणी गायची खरेदी काय? ती आपल्या इथेच होती, किकवी म्हणून गाव आहे, हा. तिथं होती. एक हॉटेल होतं तिथं गाय होती, तिथून आपण घेतली गाय. तुमच्याकडे येऊन किती येतं झाली? जी आमच्याकडे 3-4 येतं झाली की. झाली हा? हा. हिच्यावरूनच नाव आहे रुक्मिणी गोशाळा. हिच्यावर नाव आपल्या गोशाळेचं रुक्मिणी किल्ला गोशाळा. जातीला वगैरे चांगले असल्यामुळं हा. गाय जरा देखणी, मोठ्या मापाचे आहे. माप मोठे, शिंग तोंड गायला खास, कान चांगलं. आणि गायची खासियत की जसा बैल तसं वासरू. असं ना? हा, जसा बैल दाखवतं तसं वासरू. मी कोस तर कोस, कपिला तर कपिला. आता ही जी पैदास आहे इथं कुठं आता? आपल्याकडे आता नाही, पायदच ठेवा नाव हे कोण पाळणारी लगेच घेऊन जाते. माग 2 खोंड झाली, ती दोन्ही खोंड नेली. हा. आणि एक आता असली टॉपची गरम कालवड झाली, हा. ती तर सातारच्या तिथे घाटात आहे. हा. लय टॉपची कालवड आहे. तिला देताना आम्ही कमीत कमी 9 ते 10 कासर लावली होती. हा. कालवडच आवरत नव्हती, इतकी गरम झाली. ते पोराला म्हणलो तुझं नशीब हा. नाही आवडले तर आणून दे परत. पण तो जिद्दीचा पोरगा होता, सोहम नाव आहे त्याचं, सोहम. त्यांनी सांभाळली चांगली. आणि आता मशीतली गाय कालवड मोकळीच वर आलती. मला म्हणलं बैलाकडे आणायच्या, म्हणलं आल्यावर ये परत. आता आहे ना ह्या गायला खोंड होणार आहे. होईल ना 100% आता काय म्हणजे 1-2-4 दिवसात यायला आता. हा. बघू खोंड झालं तर पेट देऊ तुम्हाला सर. आहे ना? ही ही गाय तांबोळे म्हणून गाव आहे तिथं, राहुल कोकाटे, पप्पू दादा कोकाटे. हा. त्यांच्याकडं गाय होती, आपण त्यांच्याकडून घेतली. ती आडीवचा सोन्या बैल आहे, हा. त्याच्यावर गाभ होती. आणि आता वेली तिला खोंड झाला. आता हिचा खोंड आहे. खोंड आहे खाली. आणि माप चांगलं गायला, आणि गायला दूध चांगलं. आणि गायला मापापेक्षा गायला वासरलं जातीचे होतं. हा. माग गायला कोसा बैल दाखवला तर कोसा झाला, आता कपिला दाखवलं तर कपिला का खोंड झालाय. चांगले वासर. म्हणजे गायचं म्हणजे बैलाव पैदास टाकली पाहिजे गायने. गायने बैलावर पैदास टाकली तरच ब्रिडिंगवर काम करून उपयोग आहे. नाही तर जर ब्रिडिंगवर काम करायचं म्हटलं आणि गाय जर तिच्यावर पैदास देत असेल तर तुम्ही किती जातीचा बैल दाखवा, तेवढं टॉप क्वालिटीची पैदास होत नाही. त्यासाठी गाय बैलावर पैदास देणारी पाहिजे. म्हणजे जसा तुम्ही चांगला ओळख भरणार तशी पैदास होणार. चांगलीच पैदास होणार. ही ही दुधाच्या लाईनची गाय आहे. बॅकग्राऊंड आपल्याला जास्त काही सांगता यायचं नाही. हा. पण आपण त्या महाबळेश्वर भागातली गाय घेतली होती. हा. हा. गायला 1 टायमिंगला 5.5 ते 6 लिटर दूध आहे ह्या गायला. ह्या गायला पहिली कालवड होती ना, आता एक कालवड आहे. मागाशी व्यवहार झाला तिचा. हा. दिली आपण दिली. हा. गायीला कोसा बैल दाखवला होता, पांढरी कुशी कालवड झालेली. ही आपली कोकण गिड्डा आहे घरची. हा, म्हणजे आपण गावातली, आमच्या गाव आहे तिकडे साळवला, हा. तिकडून घेतली. ती बारीक पिल्लो असताना घेत होता आपण. हा. हा. तिला आता 2 वेत झाली. 2 वेताला, एका वेताला खोंड झाला, तो आता घाटात पळतोय टॉपला. हा. आणि आता एक कालवड झाली, ती पुण्यात आहे एका मित्राकडे. मग ही कोकण गिड्डा. कोकण गिड्डामध्ये कपिला आहे, पूर्ण कपिला काळी. कोकण गिड्डामध्ये कपिला. हा. दूध किती देते? ही टायमिंगला 3-3.5 लिटर दूध एका टाइमला. एका टायमिंगला. मग भरपूर आहे की. गायला दूध जास्त आहे. तिच्या मापावर जायचं नाही, गायला दूध चांगलं है ना? आणि तिचं दूध मग मी काय म्हणतो, आता तुम्ही ती बी सांभाळताय, लहानपणापासून तुमच्या भागात असल्यामुळे तुम्ही बघताय त्याचं. कोकण गिड्डा फायद्यात असणार ना? 100% आहे की नाही? फायदा आहे. का गायला फक्त काय होते, देखणे पण कमी हा. आहे, गायला दूध जास्त आहे. माझं तर म्हणणं आहे, काही लोक खेडेगावात किंवा इकडे जर्शी बिरशी पाळण्यापेक्षा 2 कोकण गिड्डा पाळायचा आणि घरी मस्तपैकी दूध खायचं, आयुर्वेदिक दूध. आणि कुठेही राहणार चालते, डोंगरात सोडा जाऊन, डोंगरात येऊन चरून खाऊन चांगलं दूध देते. त्यांना असा रतीब लागतोय लय चांगलं क्वालिटीचं असं काय नाही, मस्त टाकल ते खाऊन व्यवस्थित राहते. म्हणजे कमी खर्चात जास्त, म्हणजे जास्त उत्पादन म्हणायला लागेल. आहे ना? हो, दूध चांगलं आहे, मेंटेनन्स कमी आहे. मेंटेनन्स कमी. आणि गायला दूध प्लस गायचं दुधाची जी जाडपणा आहे साईचा, 1 नंबर. आणि डोंगरात चालणारी जात आहे माहिती, सगळ्या गोष्टी आयुर्वेदिकच पानं बिनं खाती होती. चांगली गाय, जातीला चांगली.
ही कांक्रेज गाय. हा हा. कपिल आहे ती पण. ती पण कपिलामध्येच आहे. अरे भारी आहे की. आता विली ती एक 10 दिवस झालं. हा तिला आता आम्ही गुजरातवरून सिमेंट मागवलं होतं. हा तिला कांक्रेजचा बुल झालाय खाली खोड. कपिला झाला. नाही तो व्हाईट झाला. हा. आणि तिथला बैल सुद्धा व्हाईट होता. हा 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 मग ते व्हाईट झाला. उलट ते आम्हाला परत त्याच लोकांनी मागितलं आम्हाला हा माघारे. सिमेंट साठी म्हणले आम्हाला परत द्या. कारण गाईला मिल्क रेकॉर्ड चांगलं आहे. 1 टाइम 8 लिटर दूध आहे गाईला. ह्या गाईला. हा ह्या गाई ठेवायचं कारण की आपल्याला बैलांना दूध लागतं. हा हा दुधासाठी आपल्याला जातीची गाई लागते. मग हिचं रोजचं दूध किती. एक 16 लिटरच्या आसपास दूध निघतं. पण आपण वासराला पिऊन एक 13 ते 14 लिटर दूध काढता. हा तुम्ही सगळीकडे लक्ष आहे तुमचं. नाही द्यावं लागतं. ही आपण खालून कर्नाटकवरून गाय घेतलेली आहे. हा गायला शिंग लय आपलं तोंड लय खास गायला. बरोबर. आणि गायचं माप केवढे बघा. मोठी गाय आहे. लय मोठी गाय. आता आपल्या विष्णू बैलावर गाभण आहे. हा माप लय जोर. ह्याचं ते वंशावळचं एवढं काय सांगता येणार पण मला तोंड गायचा बांधा लय आवडला. आपण ही खरेदी केली. आणि ही गाय. ही निवर्गी लाईनची गाय आहे. आपण खालून घेतली कर्नाटकातनी. हा गायचं माप शिंग तोंड बांधालय मोठा. आता विली गाय. आता गायला खोड झाला आपल्या शंभूकडून. हा खोड पण पल्ले बाज झालाय. लांब रुंद तोंड शिंग एक नंबर येणार खोडाला. पैदा चांगली झाली. लय टॉप पैदास. मला असं वाटलं नव्हतं की असं पैदास होईल. पण लय नाकाची नळी बिळी आत्ताच एवढी आली. गाईलाच आहे ना हो नाक. गायला नाक तोंड गळा बघा ना कसा आहे. गेला 1% कांबळ नाही. त्यामुळं वस्तू चांगली आहे. गायला कोठा चांगला. नुसती गाय चांगली असून उपयोग नाही. गायला कोठा सुद्धा त्या लेवलचा पाहिजे तर पैदास चांगली पडते. कोटा म्हणजे काय. कोठा म्हणजे पोटाची लेवल. हा हा पोट आपल्याकडे कसं सडपातळ पाहिजे लांबी पाहिजे. गायीला पोट जास्त पाहिजे तर वासरू चांगलं पोसलं जाते. असं आहे काय. हा पोट पाहिजे चांगलं. पोटाचे आकार बघा ना. मी आता ह्या गायचा आमच्या 99% गायीचा पोटांचा आकार मोठा आहे. हा जेवढा मोठा आकार तेवढं वासरू चांगलं पोसलं जाते. ही आमच्या शंभूची सख्खी बैल. ही. हा कोकाट्यांचे राहुल कोकाट्यांचा सिद्धापूर खाणीचा बैल. हा त्यांच्या बैलाची. ही मग लंपी काय झाला. लंपी आपल्याकडे आणली आणि एक 5 ते 6 दिवसातच लंपी झाली. ती बारीक होती त्यावेळेस आणली होती आपण. ते 5 ते 6 दिवसातच लंपी झाला. ही शंभू त्या हिची आई. ही जी पैदा असते. हा ह्याची पैदास. ही पप्पू कोकाटे म्हणून त्यांच्याकडे गाय होती. हा तर त्यांच्याकडे आपण घेतली. ही कालवड पण त्यांच्याकडे होती. गायला जसं पाहिजे तसं तोंड शिंग चित्रापान. ज्या आता सध्या ट्रेंडिंगला जे कलर चालू आहे तो हा कलर ट्रेंडिंग. आणि ही आपल्या तेलसंगचे प्रकाश मोरे. हा प्रकाश मोरेंचा राजा बैल नाही का तो. हा त्या बैलाच असं दुसरा माणूस आला तर खपत नाही. नुसती अंगावर धावती गाय. आता आपल्या सोन्यावर गाभण आहे. हा गायला आता एक 4-5 महिना चालू आहे. तिचं शिंक असं फिरलं का. ती एक जर आमची चुकी आहे म्हणजे कालवड जास्त प्रेम झालं आणि कालवड बाहेर मुक्त ठेवली. हा म्हणजे मुक्त ठेवलं आम्ही असलो काय नाही. पण नाईट रात्रीची ती काय करायची हा तर जाळीत शिंग घालायची आणि घासायची. ते सीसीटीव्ही फुटेज एकदा दोनदा बघण्यात आलं. शिंका वाकडे गेल्या मग मी ते रिव्हर्स कॅमेरा पाहिले त्यावेळेस ती घासत होती. मग तिला आम्ही आत गायात नेलो बांधली. थोडं प्रेम कमी केलं ती जागेवाली. काय होते आत तिथे एक म्हण आहे बघा की लाड केलं की पोरं बिघडतं. तसं काम झालं जरा. त्यामुळे शिंग बिघडलं. शिंग थोडं बिघडलं. ही आपल्या मित्राकडून गाय घेतली. हा खास दुधाची गाय. गाईला दूध कसं ओळखायचं सड बघा. हा 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 तुमच्या गिर गाईला कांक्रेज गाईला थारपारकर गाईला एवढं सड नाही. एवढं सड आहे. तिकडून बघू आपण पुढून बघा. त्यासाठी सड कासलंय टाईट. आणि मग ही एक कधी खरेदी केली. ही एक 15-20 दिवसापूर्वीची खरेदी आहे. गाय दुधासाठी घेतली आपण. दुधासाठी. हा कारण दूध पण तेवढंच महत्वाचं. गाय नुसतं बघून सर उपयोग नाही. दूध सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. की देखणे पण प्लस दूध. गायचा बांधा चौक रुंदी. गाय दुधाची पाहिजे. बैल जातीवंत पाहिजे. हा मग पैदास चांगली होती. आता काय होतं थोडस सर जातीवंत गाई आणि बैल जातीवंत तर पैदास चांगली पडती. पण ज्या गाईला कांबळ जास्त तिलाच दूध जास्त आहे. बरोबर. कांबळ कमी आलं की दूध कमी आलं. ज्या गाईचं शिंग जाड आहे तिला दूध चांगलं आहे.
शिंग पण चांगलं गोलाई पाहिजे, जाड पाहिजे, दूध अजून चांगलं फुटतं. ज्याला कांबळ जास्त आहे तिला दूध जास्त. दूध जास्त आहे. आपण जर कमी कांबळाची बघू तर दूध नाही. काही ठिकाणी असे आहेत दारात 2 गायी आहेत, हा दूध एकच आहे. हो, मालकाला दूध नाही. मालकाला दूध नाही. झालेल्या वासरांना सुद्धा काय गायींचा दूध नाही. महत्वाचं गाय दुधाची पाहिजे, गाय दुधाची पाहिजे आणि वळू जातीवंत पाहिजे. जातीवंत बैल पाहिजे. आणि माणसाचं सिलेक्शन एकदा चुकलं की 9 महिने फेलेल सर. हा एकदा बैल चुकला की 9 महिने फेलेल. बरं 9 महिने फेल नाही ते पुढचे 5 महिने वस्तूच फेले ना. हो, पूर्ण एक वेतच गेलं. एक वेद फेले. त्यामुळे वस्तू माणसाला शेतकऱ्यांनी एक जातीवंत बैल बघून, जातीवंत गाय बघूनच ब्रीडिंग केलं पाहिजे. तुमचं जेवढ्या गाय येतात त्याचं रेकॉर्ड ठेवता? रेकॉर्ड आहे माझ्याकडे सगळं. आहे ना रेकॉर्ड. आणि मला जर भविष्यात कोणी कधी विचारलं तर तुम्हाला रेकॉर्ड भेटणार आहे ना. जर एखादा म्हणला की नाही रुक्मिणी गो शाळेतली पैदास आहे, हा. जर एखादा घेणाऱ्याला जर वाटलं की क्रॉस चेक करूया हा. तर इथं नाही, केलं ना. माझ्याकडे कितीतरी वेळा झालंय. काही लोक असे हा. आहेत की असं म्हणतात की ही गाय कुठली, ती गाय कुठली, आणि काय लोकांनी फसवलंय सुद्धा. हा आता बरं झालं तुमच्या माध्यमातून सांगतो, हा विषय पूर्ण करतो. असं झालंय काय वेळेस की आमचं नाव सांगितलं, आमच्या ह्या बैलाकडून गाभण हा. आहे, पण त्यांना असं माहित नसतं की आमचं रेकॉर्ड आपल्या मस्टरला आहे, मोबाईलला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आमची पेजला, इंस्टाग्रामला पेज आमचं तिथं पडत असते. कितीतरी वेळा लोकांना असं फसवलंय माणसांनी की हे आमच्या बैलाकडून गाभण म्हणून दिली, तिथे गेलं पायदाच पडली ना, मग ते फोन आले असं, अरे ती काहीच आमच्याकडे भरली नाही. हा. असं लोक फसवतात. तेवढं फसवू नका, ओरिजिनल आहे ते सांगा. दुसरं एक असं मला एक धुळे भागातून फोन आलता एक सर 5 ते 6 दिवसापूर्वी, की त्यांचं मत आलं की तुमच्या बैलाच्या सिमेंटवर गाय आमची गाभण आहे, हा. आणि आम्हाला तुमच्या बैलाचं अजून एक सिमेंट पाहिजे. त्यावेळेस म्हणलं तुमचं सिमेंट आणलं कोणी? तर म्हणले डॉक्टरांनी. तर माझा हात जोडून डॉक्टर लोकांना विनंती आहे, शेतकऱ्यांना फसवू नका. आमच्या बैलाचं आजपर्यंत सिमेंटच काढलं नाही. डॉक्टरांनी त्यांना फसवलंय. काहीतरी 5,500 रुपये सिमेंटचे घेऊन आमच्या सोन्या नावाचं सिमेंट भरलंय, आणि त्यांची गाय सिमेंटवर गाभण आहे. आणि ते म्हणले की आमची दुसरी गाय सिमेंटवर भरायची, ती डॉक्टर बदली झाल्यामुळे आमच्याकडे सिमेंट नाही. तर म्हणलं दादा आमच्या बैलाचं आजपर्यंत सिमेंटच केलं नाही, डॉक्टरांनी तुम्हाला फसवलंय. तर असं लोकांची फसवणूक होती, एवढी झाली नाही पाहिजे. लोक फसवतात. फसवतात. काय होतंय, जी बैल तुम्ही काय म्हणतोय आता महाराज, तुम्ही आता एवढं म्हणजे आहे तो समाजात फिरताय, फसवणाऱ्या माणसांचं भविष्य काय राहतंय? भविष्य काय नाही, ते एक काय असतो, प्रत्येकाचा एक कालावधी असतोय सर, की त्या कालावधीपर्यंत तुमचं खूप छान होईल. पण पुढं तुम्हाला काही दिवस तुमचे असे आहेत की फसवणाऱ्यांपैकी तुम्हाला कितीतरी लोक फसवतात. त्यामुळं पॉझिटिव्ह विचार करत राहा, चांगलं बोलत राहा, फसवू नका कोणाला. काय असेल ते क्लिअर सांगत चला, त्या गोष्टी होतील. हा, नवीन असल्यावर आम्ही सुद्धा फसलोय सर, आम्हाला सुद्धा कितीतरी लोकांनी फसवलं. हा, नवीन सहन करावं लागते काही गोष्टी. आणि जर सगळ्यात 5 बोट जर काय कंटिन्यू तुपात मानल्यावर होणार नाही. थोडंसं आता नवीन ज्यावेळेस ह्या क्षेत्रात पडतो, काही गोष्टी माहीत नसतात, बट्टे काही गोष्टी जातीगुती कळत नाहीत, त्यावेळेस आपल्याला जी सगळ्याच गोष्टी चांगल्या दिसतात मग आपण घेतो. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या कळत सुद्धा नाहीत, त्यामुळे ते थोडं फसलं जातं, पण नंतर सावरत जातोय. पण शिकल्यानंतर परत फसू नका, फसवू नका. महत्वाचं फसवू नका. हा महाराज, आता एक ना शेवटचा प्रश्न. तुम्ही तरुण आहात, आणि तरुण पिढी भरपूर ह्या नादात उतरली. तरुण पिढीनं गाय का पाळली पाहिजे त्याचं का उत्तर द्या. माझं एक हात जोडून विनंती आहे तरुण पिढीला. आत्ताची मागाशी जेवण्याच्या अगोदर एक आपला संवाद असा झाला की गायी किंवा बैल का पाळावा, कशासाठी पाळावा. की आपल्या हिंदू धर्माची एक जसं आपण घरावर म्हणतो की आपण हिंदू आहे, तर आपण एक घरावर झेंडा लावतो, भगवा पताका लावतो, तशी प्रत्येकाच्या घरात एक गाय पाहिजे. पण ती का पाळायची, तर आपलं हिंदू धर्म टिकावा, आपली संस्कृती टिकावी, आणि आपली पिढी जर निरोगी राहावी, संस्कृती चांगली टिकावी, आणि आपल्याला चांगलं दूध खायला भेटावं म्हणून घरात एक तरी गाय पाहिजे. हा पार्ट वेगळा. आणि जर जातीचं ब्रीडिंग करायचं म्हणलं तर किती दिवस 5-5 आणि 10-10 लाख रुपयाचे बैल विकत आणणार. एक गाय पाळा, जातीवर ब्रीड करा, चांगला बैल भरा,
आणि एक नंबरचं वासरू पाहिजेच करा. याच्यासाठी चांगली गाय शेतकऱ्यांनी तर पाळलीच पाहिजे, पण पाळणाऱ्या बैलांच्या दावणीला एक तरी गाय चांगली पाहिजे. तुमचा टॉपला पळतो त्याची एक पैदास करून ठेवा. घरी पाहिजे हा. घरी पाहिजे. आणि महाराज आहे ना, मी अजून त्यात ऍड करतो, हा आता जेवढी लोक आहेत हा ह्यांच्या पूर्वजांनी देशी गाय पाळली, हा देशी गाय सांभाळली, हा. म्हणून ही करण पिढी, भाऊ. आताची ही पिढी बघायला भेटते. हा आणि इथून पुढं पण हा जो देशी गाय पाळेल हा त्याचाच वंश पुढं 101% देशी गाय पाळेल त्याचं वंश तुम्हाला वंश पाहायला भेटेल. हा. नाही तर अवघड आहे सर. आता आपण विकतचं दूधच्या तर दररोज रील्स किंवा आपण इथं छापा टाकला, तिथं बनावट दूध निघालं, इथं बनावट दूध निघालं, आपण कितीतरी पाहतोय. आता तुम्ही आपलं घरचं तूप खाल्लं कसं वाटलं, घरचं दही खाल्लं कसं वाटलं, लस्सी पिली कशी, ओरिजिनल सर चांगले हो. हा. आता ज्यावेळेस माझी मुलगी 2.5 वर्षाची आहे सर, आता संस्कृत श्लोक बोलती पडल्यावर, अभंग बोलती. त्याचं कारण एक, जन्मायच्या ज्या दिवशी मला कळालं की माझी मिसेस प्रेग्नेंट आहे त्या दिवसापासून खिलारचं दूध आजपर्यंत तिला आहे आणि मुलगीला आहे. एक तरी ग्लास प्यायचा, कारण त्याचं एवढं आहे की वाणी शुद्ध आहे सर. हा. अजिबात वाणीत अपष्टता नाही, स्पष्टताची क्लिअरनेस, आपण क्लिअरनेस म्हणतो हा. तो पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं खिलारचं दूध सगळ्यात भारी आहे सर. आहे ना. हा आणि नवीन पिढीनं आवर्जून खिलार पाळली पाहिजे. पाळलीच पाहिजे. खिलारा जशी नवीन पिढी बैलगाडा क्षेत्र म्हणतो आपण किंवा अन्य क्षेत्रात उतरत आहे, तशी दारात एक तरी गाय पाहिजे. आता माझा पुणे जिल्हा, मी बरंच म्हणजे मी म्हणणार नाही, पण अनेक लोकांना आम्ही गायी घेऊन दिल्या, दाखवल्यात, ही गाय चांगली आहे, ती गाय चांगली आहे, ती घ्या. पुण्यात आजपर्यंत माझ्या हातून तरी 500-550 गाय दिल्या असतील सर. असं ना. हा. आणि गायींची संख्या बंगल्यात वाढली. जशी गाडीला जागा आहे तशी पार्किंगला गायला सुद्धा जागा केली आहे लोकांनी. आणि लोक सुधारायला लागले, सुधारलं पाहिजे. फक्त सुधारण्यासोबत ब्रीडिंग वर काम केलं पाहिजे, जातीची बैल भरली पाहिजे, तर आपल्याला पुण्यातल्या पुण्यात हा. पालखीचा बैल तयार करता करता येईल. करता. नाहीतर आपल्याला बाहेरनीच बैल 5-5 आणि 10-10 लाख रुपये घेऊन आणता येते, आणावं लागते. महाराज धन्यवाद हा. धन्यवाद साहेब. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. सत्यान.